नमस्कार. करिअर माइलस्टोन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट जी आलेली आहे ती दरवर्षी आता तुम्हाला KYC करावी लागणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे याची पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी जी तुम्ही माहिती भरणार आहात KYCमध्ये त्याच माध्यमातून होणार आहे. लाडक्या बहीण योजनेची KYC कशी करायची आहे या संदर्भात महत्त्वपूर्ण GR आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. GRमध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओंसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण पाहणार आहोत की GRमध्ये नक्की काय काय लिहिलेलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 18 सप्टेंबर 2025चा GR आहे. या GRमध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. GRनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे KYC करण्यात येणार आहे. म्हणजे जर तुम्ही या महिन्याच्या जून महिन्यात, आता जून महिना निघून गेलेला आहे, पण आत्तापासून दरवर्षीच्या जून महिन्याचे KYC तुमचं रिपीट होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ही जी लिंक दिलेली आहे खाली या वेब पोर्टलवर जाऊन सदरची KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2 महिन्यांच्या आत ही KYC पूर्ण करणे बंधनकारक राहील. म्हणजे दर वर्षाच्या जून महिन्यात KYC होणार आहे आणि 2 महिन्याचं तुमच्याकडे टाईम दिलेला असेल त्या टाईममध्ये तुम्हाला KYC करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत दर जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील KYC कंपल्सरी करणे बंधनकारक आहे. तर KYC कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लाभार्थ्यांनी खाली दिलेली एक लिंक आहे या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्याचबरोबर पुढे मुख्य पृष्ठभागावर म्हणजे एक पेज दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला KYC बॅनरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यावरती KYC फॉर्म उघडेल. फॉर्म उघडल्यावर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅप्चा दिलेला असतो. OTP आणि कॅप्चा जो तुमचा असेल तो तिथे भरायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. जसं की तुम्ही सांगितलं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला OTP येईल, तो भरायचा आहे. OTP भरला की आपले KYCच्या आधीचं पूर्ण झाले आहे की नाही, म्हणजे तुमची आधी KYC पूर्ण झाली आहे की नाही हे त्याच्यात येणार आहे. जर पूर्ण झाली असेल तर तिथे हो येईल, नसेल तर आपल्याला पुढे काय करायचं आहे ते पाहायचं आहे. जर नसेल झाली तर लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनवर टाकून सबमिट करायचं आहे. जर तुमचा नसेल झालेला आहे KYC तर तुम्हाला जो नंबर तुमच्या मोबाईलला लिंक आहे आधार कार्डचा त्याच्यावर OTP येईल, तो तिथे सबमिट करायचा आणि तिथे क्लिक करायचं. नंतर KYC पृष्ठभागावर आता नवीन माहिती आलेली आहे. तुमचे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी करायची आहे. आता जर तुमच्या नावावर काही नसेल आणि तुमच्या पती किंवा वडिलांच्या नावावर गाडी वगैरे असेल तर आता ही KYC होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या वडिलांचं किंवा वडिलांचं किंवा पतीचं जे आधार नंबर आहे तो तिथे टाकायचा आहे आणि सेम OTP मागवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर सबमिट करून तुमचा जात प्रवर्ग विचारलेला आहे ती सगळी माहिती भरून घ्यायची आहे. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी काम करत नाही आहे किंवा निवृत्ती वेतन घेत नाही आहे ना, याचंसुद्धा रिकन्फर्मेशन तिथे केलेलं आहे. त्यानंतर कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहितच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ह्या सर्वांची जी माहिती आहे हो नाही अशा ऑप्शनमध्ये तुम्हाला भरायची आहे आणि ही तुमची KYC इथे पूर्ण होते. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण तुमच्या ज्या शंकेचं निरसन करण्यात येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.